सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त. आज आपण पाहणार आहोत जनरल नॉलेजचे 25 प्रश्न. तर चला सुरू करूया. प्रश्न पहिला, जळगाव जिल्हा कोणत्या फळ पिकासाठी प्रसिद्ध आहे? ऑप्शन क्रमांक 1 डाळिंब, 2 केळी, 3 सीताफळ, 4 द्राक्षे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 केळी. प्रश्न दुसरा, पुणे करार हा कोणत्या वर्षी झाला? ऑप्शन क्रमांक 1 1930, 2 1931, 3 1932, 4 1935. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 1932. प्रश्न क्रमांक 3, जालियनवाला बाग हत्याकांड ही घटना कोणाच्या काळात झाली? ऑप्शन क्रमांक 1 जनरल डायर, 2 लॉर्ड कॉर्नवॉलिस, 3 लॉर्ड वेलेस्ली, 4 यापैकी नाही. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 जनरल डायर. प्रश्न क्रमांक 4, रानगव्हासाठी प्रसिद्ध असलेले अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन क्रमांक 1 सातारा, 2 रायगड, 3 अमरावती, 4 कोल्हापूर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 कोल्हापूर. प्रश्न क्रमांक 5, रेड क्रॉस संस्थेचे मुख्यालय कुठे आहे? ऑप्शन क्रमांक 1 न्यूयॉर्क, 2 जिनिव्हा, 3 लंडन, 4 वॉशिंग्टन DC. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 जिनिव्हा. प्रश्न क्रमांक 6, डेसिबल हे कशाचे एकक आहे? ऑप्शन क्रमांक 1 विद्युत प्रवाह, 2 तापमान, 3 दाब, 4 ध्वनीची तीव्रता. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 ध्वनीची तीव्रता. प्रश्न क्रमांक 7, मेक इन इंडिया हा कार्यक्रम कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला? ऑप्शन क्रमांक 1 2012, 2 2014, 3 2015, 4 2016. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 2014. प्रश्न क्रमांक 8, देशातील पहिला सौर ऊर्जेवर चालणारा जिल्हा कोणता ठरला आहे? ऑप्शन क्रमांक 1 लेह, 2 कच्छ, 3 सातारा, 4 दीव. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 दीव. प्रश्न क्रमांक 9, जागतिक जल दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 1 18 मार्च, 2 मे, 3 22 मार्च, 4 21 जुलै. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 22 मार्च. प्रश्न क्रमांक 10, मराठी भाषा गौरव दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 1 7 फेब्रुवारी, 2 14 नोव्हेंबर, 3 1 मे, 4 27 फेब्रुवारी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 27 फेब्रुवारी. प्रश्न क्रमांक 11, बहमनी साम्राज्याची स्थापना कोणी केली? ऑप्शन क्रमांक 1 हंस गंगू बहमनी, 2 फिरोज बहमनी, 4 अल्लाउद्दीन बहमनी, 4 यापैकी नाही. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 हंस गंगू बहमनी. प्रश्न क्रमांक 12, दिल्ली सल्तनतचा शेवटचा वंश कोणता होता? ऑप्शन क्रमांक 1 गुलाम वंश, 2 खिलजी वंश, 4 लोधी वंश, 3 लोधी वंश, 4 तुगलक वंश. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 लोधी वंश. प्रश्न क्रमांक 13, नाल सरोवर वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन क्रमांक 1 गुजरात, 2 पश्चिम बंगाल, 3 उत्तराखंड, 4 गोवा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 गुजरात. प्रश्न क्रमांक 14, पानिपतची पहिली लढाई कोणाकोणामध्ये लढली गेली? ऑप्शन क्रमांक 1 बाबर व इब्राहिम लोधी, 2 अकबर व हेमू, 3 अकबर व राणा प्रताप, 4 बाबर व राणा सांगा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 बाबर व इब्राहिम लोधी. प्रश्न क्रमांक 15, महाजनपद काळात कोशलची राजधानी कोणती होती? ऑप्शन क्रमांक 1 पाटलीपुत्र, 2 श्रावस्ती, 4 कौशांबी, 3 कौशांबी, 4 वाराणसी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 श्रावस्ती. प्रश्न क्रमांक 16, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? ऑप्शन क्रमांक 1 1861, 2 1865, 3 1868, 4 1873. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 1873. प्रश्न क्रमांक 17, भारतात पहिली रेल्वे चालू झाली तेव्हा भारताचा गव्हर्नर जनरल कोण होता? ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड कर्झन, 2 लॉर्ड डलहौसी, 4
जनरल डायर, 3 जनरल डायर, 4 लॉर्ड डफरिन. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 लॉर्ड डलहौसी. प्रश्न क्रमांक 18 भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? ऑप्शन क्रमांक 1 1882, 2 1881, 3 1884, 4 1885. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 1885. प्रश्न क्रमांक 19 महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई हे कोणत्या तालुक्यात येते? ऑप्शन क्रमांक 1 संगमनेर, 2 लोणी, 3 अकोले, 4 पाथर्डी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 अकोले. प्रश्न क्रमांक 20 अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहेत? ऑप्शन क्रमांक 1 संभाजीनगर, 2 जळगाव, 3 बुलढाणा, 4 जालना. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 संभाजीनगर. प्रश्न क्रमांक 21 बीड जिल्ह्यामध्ये किती महसूल विभाग आहेत? ऑप्शन क्रमांक 1 3, 2, 4, 3, 5, 4, 6. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 5. प्रश्न क्रमांक 22 लिंगराज मंदिर कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 1 पंजाब, 2 हरियाणा, 3 उत्तराखंड, 4 ओडिसा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 ओडिसा. प्रश्न क्रमांक 23 खालीलपैकी मूलभूत हक्क कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 1 संपत्तीचा हक्क, 2 स्वातंत्र्याचा हक्क, 3 धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क, 4 राजकीय हक्क. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क. प्रश्न क्रमांक 24 जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज कोणत्या नदीवर बांधण्यात आला आहे? ऑप्शन क्रमांक 1 चिनाब, 2 ब्रह्मपुत्रा नदी, 3 गंगा नदी, 4 यमुना नदी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 चिनाब नदी. प्रश्न क्रमांक 25 देशाच्या आर्थिक राजधानीचे शहर कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 1 बँगलोर, 2 मुंबई, 3 नवी दिल्ली, 4 हैदराबाद. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 मुंबई. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.